येऊन ठेपला आहे, पण कुठेही नाले सफाई साफसफाई झाली नाहीये. तरी महापालिका दावा करते 31 मे पर्यंत नालेसफाई होऊन जाईल. मुळामध्ये महापालिका अगदी वर्षानुवर्ष दावेच करत असते, पण त्या दाव्यांच्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे स्थानिक नगरसेवक हे लक्ष घालत असतात आणि अनेकदा केलेले दावे 80-90% खरे पण होतात. कारण बऱ्याच वेळेला नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक हे करून घेत असतात, त्यामुळे होत असतात. पण गेली 4 वर्ष दावे फोल ठरतायत. कारण 4 वर्षापूर्वी जे आदित्य उद्धव ठाकरे यांनी भूमिगत टाक्या केल्यामुळे जिथे जिथे पाणी साचण्याची जी ठिकाणं होती, उदाहरणार्थ हिंदमाता, त्या हिंदमाता किंवा आपला गांधी मार्केट किंवा माटुंग्याचा सर्कल हे आता पाण्याखाली जात नाही. परंतु यावेळेला शक्यता आहे, कारण नाले सफाई झालीच नाहीये. कारण स्वतः जर महानगरपालिका सांगते की 60-65, याचा अर्थ असा होतो 60-65 म्हणजे 30-35 पण झालेलं नाही. शील्ड जे फ्लोटिंग असतं, फ्लोटिंग मटेरियल हे 5-5, 7-7 इंचाचं आहे आणि शील्ड किती आहे कल्पनाच नाही. त्यामुळे जर यावेळेला ढगफुटीसारखं किंवा 100 mm वर जर पाऊस गेला तर अख्खी मुंबई तुंबापुरी होणार. याला कुठलंही आता ज्योतिषी नको. उपमुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, आशिष शेलारनी व्हिजिट केली, पण व्हिजिट करताना लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर तो मात्र तिथून निघून गेलेले होते. फक्त अधिकारी वर्ग आणि ह्यांनी केलं. कारण मुंबईकरांना सतत आणि सतत अशी दृश्य दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करतात, पण मुंबईकरांना कळून चुकलंय. या महानगरपालिकेच्या 90,000 कोटीचे कितीतरी कोटी खर्च करूनही मुंबई सुरक्षित ठेवत नाही आहे. त्यामुळे यावेळेला मुंबईकर ठरवतील सुरक्षित मुंबई कोणाच्या हातात द्यायची.